संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीचा सुद्धा आरोप आहे आणि तो सुद्धा मुद्दा जो आहे तो लावून धरण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आरोपींना हत्या आणि खंडणीसाठी पाठवलेलं होतं असा आणि जरांगे पाटलांनी सुद्धा असा आरोप जो आहे तो केलेला आहे। तर यावर तुमचं म्हणणं काय आहे? काही तुम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? मी तर पहिल्या दिवशीपासून हा विषय जो मी बोललो तिथे नावासहित मी बोललो तिथे खंडणीच्या गुन्ह्यापासून हा विषय झालेला आहे। 302 जो काही तिथं अन्याय त्या कुटुंबावरती झालेला आहे ते कनेक्शनच आहे तिथं खंडणीला त्या विंडमिलवरती जो तिथं काही वाद झाला त्यांनी तक्रारी पोलीस स्टेशनला घेतल्या तिथं ॲक्शन घेतले नाही। ज्यांनी कुणी प्रशासनाला त्यावेळेस सुद्धा फोन केले किंवा हे प्रकरण झाल्यानंतर जे काही वेळ लागला गुन्हा नोंद करण्यासाठी ज्यांनी कुणी तिथं वरतून दबाव आणला नाही पण त्या वेळेमध्ये त्यावेळेसचे SP असतील DYSP असतील किंवा त्या पोलीस प्रशासन त्या पोलीस स्टेशनचा असेल ह्यांचे CDR जर तपासले या प्रशासनाची तर निश्चितपणे ज्यांनी दबाव टाकला आहे ते नाव तिथं समोर येईल। आणि धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःच सांगितलं आहे की वाल्मिक कराड हे त्यांचे निकट वरती आहेत आणि जी काही ते काही सरेंडर होत असताना किंवा ते तपासामध्ये जे काही त्यांना VIP ट्रीटमेंट भेटते ते आम्हाला पूर्णपणे वाटतंय की हे फक्त धनंजय मुंडे साहेबांकडे मंत्रीपद असल्यामुळे म्हणून पहिल्या दिवशीपासून मी मागणी करतोय की हा फास्ट ट्रॅकवर आणा तोपर्यंत त्यांना राजीनामा द्यायला लावा जे काही दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करा ही आमची मागणी। माझी तर मागणी पहिल्या दिवशीपासून आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। संदीप क्षीरसागरजी, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना आपला पाठिंबा जो आहे तो दर्शवलेला आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे नामदेव शास्त्रींच्या समोर मांडलं। नामदेव शास्त्रींनी असं म्हटलं की आपण आरोपींच्या पाठीशी नाही आहोत। आता दमानिया ज्या आहेत त्या सुद्धा असं म्हणतात की आपण हे पुरावे घेऊन जे ते नामदेव शास्त्रींची भेट घेणार आणि त्यांना भेटण्याची आपली पूर्णपणे इच्छा आहे। त्यांच्या पुढे आपण ही कागदपत्र जी आहे ती मांडणार आहोत। नामदेव शास्त्रींनी पाठिंबा काढून घ्यावा, नामदेव शास्त्रींनी राजीनाम्याची मागणी करावी असं दमानियांचं म्हणणं आहे। तर तुमचं याच्यावर मत काय? बघा ते एक मोठ्या भगवानगडांचे ते मोठ्या गडाचे ते महंत आहेत त्यांच्यावरती बोलणं एक माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला उचित नाहीये। पण ह्या विषयामध्ये त्यांचे कुटुंब जेव्हा त्यांची तिथं भेट झाली त्यांनी मीडियासमोर पण ह्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आणि पण ह्या विषयावरती त्यांच्या कुटुंबाला मी भेटून सगळा विषय त्यांचे समजून घेतला पण ते बोलल्यानंतर सुद्धा त्यांनी असं वक्तव्य केलं की गुन्हेगारांना सोडलं नाही पाहिजे। मग त्यांची भेट घेतल्यानंतर ह्या विषयावरती बोललो। नक्कीच धन्यवाद संदीप क्षीरसागरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी।